पुणे छत्रपती संभाजी नगर मुंबईला राहून आल्यावर माझा मित्र आलो आलो, मी जरा आरबळ होतो. आलो. काय राव, शहरात राहिला गाठ नाही भेटले, तिकडच हिंडत होतो. आवाज दिला का मग येतो. काय असं थोडे असं खंडू. चल खंडू, आपण इकडे हे गाडी लाव, आपण खेळू क्रिकेट. चल लवकर. नको नको, मी असे खेळ खेळत नाही. उन्हामुळे माझ्या तोंडावर खूप टॅनिंग येते आणि खूप मला ऊन लागतं, तोंड काळं पडतं. काय करता तिथं, कवर राहणार आहे आता इथं. किती दिवस काय, मला माझं एज्युकेशन पूर्ण करायचंय. याचं कारण म्हणजे मला माझ्या यशाचं द्यायचंय घरच्यांना श्रेय. त्यामुळे मी जिद्दीने पेटून करणार माझं यशाचं ध्येय. फ्रेंड्स, तुम्ही पण करा माझं मोटिवेशन ऐकून लर्निंग, आणि मग काय डेफिनेटली तुम्ही होता इंजिनिअरिंग करून तुमच्या आयुष्यात मोठी. आम्हाला असं कळलंय भाऊ, शहरातले बेजारी. जर चांगले असले शेजारी तर मग कशाची बेजारी. अरे भाऊ, तू शहरात जाऊन झाला लय भारी, पण एवढं शुद्ध नको बोलू येऊन माहित आहे. फ्रेंड्स, तुम्ही मला हे आधी सांगितलं असतं तर खूप बरं झालं असतं. कारण की सकाळीच मंदिराच्या पारावर मला तुमचे सर्वांचे वडील भेटले. तुमचे पप्पा मला सकाळीच भेटले होते आणि मग मी त्यांना म्हणलो, जर तुमची मुलं राहिले असेच गावात तर त्यांना लागणार नाही काय मिळ, आणि त्यांच्या वैर आयुष्याचा लय मोठा खेळ. याच्या काय का मोठ्या मोठ्या गप्पा, 200 बॅग याचे 200 उडलेले. इकडे बोला ना अण्णा, काय म्हणताय? तुम्ही बोलवलं होतं. पण आला का बेटा? कस काय गावाकडच्या? उन्हाळ्याचे सुट्टे लागले होते, मग म्हणलं चला येऊ गावाकडे जाऊन. आणि कस काय चालू आहे बेटा अभ्यास? आणि तुम्हाला माहिती का अण्णा, मी दिवसातल्या 24 तासापैकी 32.5 तास पुस्तकाच्या दुनियेत रंग असतो. बिकॉज मी त्याचं कारण पण तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्हाला माहिती, मला माहिती, आपण गरीबाच्या घरातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. शिकण्याच्याकडे पैसे शिकणार, कारण आपल्याला शिक्षणाशिवाय पर्यायच नाही. अण्णा, मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी 2 दिवस आंघोळच करत नाही. कारण की 10-15 मिनिटं खूप झाली आणि ते आपले वाया गेले म्हणजे आपलं नुकसान झालं. तिकडं ती मेसचं जेवण खाणार बारीक नाही तिकडं. मग ना की मी तिथं जेवण करण्यासाठी गेलो, मी फक्त एज्युकेशन घ्यायसाठी गेलो. पायदर शिकायच्याकडे पाय येऊ काय तो मोठ्या गप्पा येऊ ना. शाळे कॉलेज मधून पळून जातो, याला काय कॉलेज मध्ये घेत नाही बरं का. हा, 2 वर्ष बॅग बसला, याचं काय ऐकतो तुम्ही? हा, अरे बेटे, 1 टॅपच देईन तुला, जातो नाही तू इथून. अरे अरे खंडू, तसं नाही बेटा, थांब मी तुला सांगतो. अरे माझ्या घरच्यांनी मला नाही टाकलं लवकर नाम, त्याच्यामुळे माझ्या डोक्याला आहे ताण. अण्णा, तुम्ही जर खंडूला टाकला आत्ताच्या आत्ता लांब तर तुमचाही वाढेल मान आणि खंडू होईल सलमान खान.